आपल्या सर्वांचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी देखील आता सांगितलं की छोटे मोठे उद्योग कमिन्स नंतर आता या परिसरामध्ये आले पाहिजेत, यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. पण हे सगळं कोण करू शकतो? तर राज्याचा उद्योग मंत्री करू शकतो. पण काही लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहेत, अफवा पसरवत आहेत की आम्ही काही दिवसापूर्वी डावोसला गेलो होतो मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली. काही मंडळींनी सांगितलं की तिथनं थेट काही लोकांना फोन आला आणि साताऱ्यामध्ये आता MIDC आणि कारखाना मी आणतोय असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मला असं वाटतं की मी दावोसच्या दौऱ्यामध्ये होतो. एवढ्या कार्यबाहुल्यातनं मुख्यमंत्र्यांनी कोणालाच फोन केला नाही याची रामराजे साहेब तुम्ही खात्री बाळगा. आणि तो फोन केला असता तर उद्योगमंत्री म्हणून मलाच विचारून केला असता, पण असं काही झालेलं नाही. पण खोटं बोला पण रेटून बोला आणि जनतेला फसवा हा काही लोकांचा उद्योग बनलेला आहे. आणि म्हणून राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो. आता मला निंबाळकर साहेबांनी देखील सांगितलं की काही वर्षापूर्वी आपल्या 277 हेक्टरवर MIDCनं नोटिफिकेशन केलेलं आहे. तिथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पुढच्या महिन्याभराच्या आत रामराजे साहेब तुमच्याच नेतृत्वाखाली या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलं जाईल आणि 277 हेक्टरवर शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांना पाहिजे तो जमिनीचा दर देऊन या ठिकाणी MIDC केली जाईल. हे उद्योगमंत्री म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. कधी कधी असं वाटतं की माझं उद्योगमंत्रीपद दुसऱ्याच कोणी घेतलंय की काय. आता मला कळलं की अजून कुठेतरी MIDC झालं म्हणून जाहीर करून टाकलं. आता मी गेल्यानंतर मंत्रालयात गेल्यानंतर स्वतः भेटून मुख्यमंत्री महोदयांना विचारणार आहे की उद्योगमंत्री पदाचा ॲडिशनल चार्ज तुम्ही साताऱ्यात कोणाला दिलाय की काय. तेव्हा अधिकार माझा, उद्योगमंत्री मी, आणि काही लोक साताऱ्याच्या प्रत्येक जमिनीवर MIDC करत सुटलेले आहेत. पण तुम्ही चिंता करू नका, मी फलटणवासियांना शब्द देतो की ज्या प्रक्रियेतनं MIDCची जमीन संपादित केली पाहिजे, ज्या प्रक्रियेतनं शेतकऱ्यांना जमिनीचा चांगला दर दिला पाहिजे, ती प्रक्रिया पारदर्शकपणानं राबवून शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही ही भूमिका घेऊन तुम्ही सांगाल तिथं MIDC करण्याची जबाबदारी आज राज्याचा उद्योगमंत्री म्हणून या परिसरात मी स्वतः स्वीकारलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.